नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सिनेसृष्टीतील आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत दीपिकाने आपली वेगळी छाप सोडली आहे. दीपिकाच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले जाते. दीपिकाने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. दीपिकाची भूमिका असलेल्या कल्की 2898 एडी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन अशा दिग्गज अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. कल्कीमध्ये दीपिकाने केलेल्या कामाचे खूप कौतुक होत आहे. याच दरम्यान दीपिकाने एक वेगळा विक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारी दीपिका ही पहिली अभिनेत्री झाली आहे. दीपिकाने शाहरुख खान आणि प्रभासलाही मागे सारले आहे. दीपिकाने आपल्या सुमारे 17 वर्षांच्या जबरदस्त आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 1000 कोटींची कमाई करणारे 3 चित्रपट देणारी ती भारतातील पहिली अभिनेत्री ठरली आहे. शाहरुख खान आणि प्रभास सारखे सुपरस्टारही या बाबतीत तिच्या मागे आहेत. दीपिकाने 1000 कोटींची कमाई करणाऱ्या 3 पैकी 2 चित्रपट हे शाहरुख खान सोबत केले आहेत. या दोघांनी जानेवारी 2023 मध्ये पठाणच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवलं होतं. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 1060 कोटींची कमाई केली. त्यानंतर या दोघांनी जवान चित्रपटातही काम केले. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 1144 कोटींची कमाई केली. 1000 कोटींची कमाई करणारा हा तिचा दुसरा चित्रपट ठरला. त्यानंतर कल्की 2898 एडीने वर्ल्ड वाईड 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता दीपिका ही 1000 कोटींची कमाई करणाऱ्या 3 चित्रपट देणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्रीला करता आली नाही. एवढंच नाही तर दीपिकाने शाहरुखच्या 2 1000 कोटी चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे. याचबरोबर तिने प्रभासलाही मागे टाकले आहे. प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 ने 1000 कोटींची कमाई केली होती, तर आता त्याच्या कल्कीनेही हा पराक्रम केला आहे. म्हणजेच 1000 कोटींचे 3 चित्रपट देणारी दीपिका ही पहिलीच भारतीय स्टार बनली आहे. मित्रांनो, यानंतर बघूया एक महत्त्वाची अपडेट. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय ॲक्शन स्टार अजय देवगणचे 2024 मध्ये आतापर्यंत 2 चित्रपट रिलीज झाले आहेत. सध्या अजय देवगणचे अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत. सध्या या वर्षात अजय देवगणचे 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान अजय देवगणच्या हाती आणखी एक चित्रपट लागल्याची बातमी येत आहे. या चित्रपटात अजय देवगण पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार असल्याच्या ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. या बातमीने अजय देवगणचे सर्व चाहते खूप उत्साहित झाले आहेत. सुपरस्टार अजय देवगणचा चित्रपट सन ऑफ सरदार 2 आणि दे दे प्यार दे 2 या चित्रपटांची शूटिंग सुरू आहे. दरम्यान अजय देवगणच्या हातात एक ॲक्शन फिल्म असल्याचं सांगण्यात येत आहे. अजय देवगण आणि चित्रपट निर्माता लव रंजन यांनी दे दे प्यार दे या चित्रपटात एकत्र काम केले होते. दे दे प्यार दे 2 या चित्रपटाच्या सिक्वेलवर दोघे काम करत आहेत. आता अजय देवगण आणि लव रंजन आणखी एका चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार अजय देवगण दिग्दर्शक जगन शक्ती सोबत एक चित्रपट करणार आहेत. लव रंजन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या बिग बजेट चित्रपटात अजय देवगण पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. अजय देवगणचा हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये सुरू होऊन 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची योजना आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा जगन शक्ती लव रंजन यांच्याकडे चित्रपटाचे स्क्रिप्ट घेऊन गेले तेव्हा त्यांनी हो म्हटले. दिग्दर्शक बनलेले निर्माता लव रंजन आपल्या बॅनरचा विस्तार करण्यास खूप उत्सुक आहेत आणि अजय देवगण सोबत ॲक्शन चित्रपट करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. तर मित्रांनो, अजय देवगणला पुन्हा एकदा ॲक्शन करताना बघण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.